24 तासात घरफोडीचा छडा, 2 सराईत चोरटे जेरबंद, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 24 तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. 2 सराईत चोरट्यांना अटक करून पोलिसांनी 6,03,185 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिर्यादी गौरी शंकर नागनाथ कोळी, वय 55, राहणार बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर, हे 6 जुलै 2026 रोजी रात्री 10:30 वाजता घर बंद करून दुसऱ्या घरात झोपायला गेले होते. 7 जुलै रोजी पहाटे 3:30 वाजता परत आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी लोखंडी कपाटातील 28.95 ग्रॅम सोन्याचे दागिने, 364 ग्रॅम चांदीचे दागिने व 25,000 रुपये रोख असा एकूण 6,03,185 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त प्रीतम यावलकर व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली. 8 जुलै 2026 रोजी पोलिसांनी बसवरूड मठ शांतीनगर जवळ सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेतले. जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख, वय 21, राहणार बी कॅम्प, रंगभवन रोड, सोलापूर 2, प्रशांत नागेश खंदारे, वय 19, राहणार केशवनगर, मौलाली चौक, सोलापूर. आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व सोन्या चांदीचे दागिने, 25,000 रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली 10 लाख रुपयांची मोटरसायकल असा एकूण 6,03,185 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुख्य आरोपी जिब्रान शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात यापूर्वीही घरफोडी व चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार, गुन्हे पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अल्फाज शेख व पथकातील एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, मंगेश गायकवाड आदींनी केली.